बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मधून गेल्या आठवड्यात दिव्या शिंदेला निष्कासित करण्यात आलं होतं. घरातील अन्य सदस्यांना टास्क दरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि त्यानंतरही माफी मागण्यास नकार दिल्यामुळे दिव्या शिंदेला निष्कासित करण्यात आलं होतं, असं बिग बॉसने जाहीर केलं. दिव्या घराबाहेर जाणार हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. दिव्या शिंदेचा बाहेर मोठा चाहता वर्ग आहे. वोटिंग ट्रेंडमध्ये सुद्धा दिव्या कायम आघाडीवर असायची. संपूर्ण महाराष्ट्राला दिव्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण तिला घरातून निष्कासित करण्यात आलं. याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर दुसऱ्याच दिवशी दिव्याच्या टीमकडून एक निवेदन करण्यात आलं होतं. यामध्ये दिव्याच्या टीमने तिच्या चाहत्यांचे आभार मानले होते. कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची अर्धवट माहिती किंवा नकारात्मकता पसरू नका. लवकरच तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, अशी विनंती सर्वांना केली होती. तर आता दिव्या स्वतः कॅमेरा समोर आली आहे. बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर आल्यावर दिव्याने पहिल्यांदाच व्हिडिओ शेअर केला आहे. दिव्या म्हणते, संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून तसेच परदेशातून तुम्ही जे आशीर्वाद दिलात, माझ्यावर प्रेम केलं, सपोर्ट दिलात, यासाठी नेहमी मी ऋणी राहीन. मी लवकरच तुमच्या भेटीला येते. आता विषय संपला नाहीये, विषय सुरू झालाय. दिव्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. आम्ही बिग बॉस पाहणं बंद केलं, अब होगा कमबॅक. तू वाघीण होतीस, आहेस आणि कायम राहणार. आमची सरकार. अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी तिला फुल सपोर्ट दिला आहे. तर आता दिव्या या विषयावर केव्हा सविस्तर बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओवर तिने विषय संपला, आता तर विषय सुरूच झाला आहे, असं कॅप्शन दिलं आहे. तर दिव्या शिंदे बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.